नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्जुन आता रुद्रला फोन करत असतो, पण त्याचा फोन लागत नसतो. रुद्र इथे कर्नाटकामध्ये व्रत पूर्ण करण्यासाठी गेलेला असतो आणि त्याच्यामध्ये अर्जुन त्याला फोन करत असतो, पण प्रेक्षकांनो रुद्रचा फोन लागतच नसतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की 1 मिनिट, त्याच्या घरचा लँडलाईन नंबरसुद्धा माझ्याकडे असेल. आणि तेव्हा इथे अर्जुनने आपली डायरी काढलेली असते आणि त्याच्यामध्ये रुद्रचा लँडलाईन नंबर असतो, त्याच्यावरती फोन केलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुनचा फोन रुद्रच्या घरी लागलेला असतो. तेव्हा इथे फोन आल्यानंतर फोन उचलण्यासाठी नागेश्वर घोरपडेच पुढे आलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, नमस्कार, मी अर्जुन सुभेदार बोलतोय, रुद्रप्रताप आहे का? तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो की नाही, रुद्रप्रताप घरामध्ये नाही आहेत. तेव्हा अर्जुन विचारतो, तुम्ही कोण बोलताय? तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो की मी रुद्रप्रताप यांचे वडील नागेश्वर घोरपडे बोलतोय. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की नमस्कार, मला रुद्रप्रतापजवळ थोडं बोलायचं होतं, माझं काम होतं. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, तुमचं काय काम आहे ते आम्हाला सांगा. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, नाही म्हणजे माझं असं काम नाही आहे, माझ्या बायकोचं काम होतं. तुमच्या गावामध्ये तिथे गिरिजा लोखंडे नावाची मुलगी राहते, तुम्ही तिला ओळखता का? तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो की हो, आम्हाला माहिती आहे ती. तेव्हा नागेश्वर म्हणतो, तुम्हीसुद्धा तिला ओळखता का? तेव्हा अर्जुन म्हणतो, मला नाव माहिती आहे, पण मी जास्त ओळखत नाही, पण माझी बायको तिला चांगलं ओळखते आणि तिने माझ्या बायकोला फोन केला होता की तिला काहीतरी मदतीची गरज आहे म्हणून. तेव्हा मी विचार केला की माझा मित्र रुद्रप्रताप हा सुद्धा तुळजापूरमध्येच राहतो ना, तर कदाचित तो तिची काहीतरी मदत करू शकेल. तेव्हा मी रुद्रला फोन केला होता. तेव्हा नागेश्वर म्हणतो, बरं झालं तुम्ही फोन केलात. अहो, रुद्र नसला म्हणून काय झालं, पण त्याचे वडील आम्ही इथे आहोत ना, आम्ही इथे गिरिजा लोखंडे यांची मदत करू, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा इथे अर्जुनला खूप छान वाटतं की इथे नागेश्वर गिरिजाची मदत करायला तयार झालेला असतो. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो की एकदा त्यांना आमच्या घरी सून म्हणून तरी येऊ दे, मग आम्ही त्यांची व्यवस्थित मदत करू. त्यांच्या वडिलांचं ऑपरेशन होईल म्हणजे त्यांना मदत केल्यासारखी होईल आणि एका बाजूला त्या नशीबवान म्हणून आमच्या घरामध्ये सुद्धा येतील. आमचं नशीब बदलायला, असं नागेश्वर म्हणतो. तर प्रेक्षकांनो इथे श्री आपल्या आईला म्हणत असतो की आईसाहेब, असं का करताय तुम्ही? हे बघा, गिरिजा आणि रुद्र हे दोघेजण आपलेच आहेत की नाही, मग आपण त्यांच्यावरती इतका राग का धरायचा? हे बघा, गिरिजाला तुमच्या मदतीची गरज आहे, तुम्ही त्यांना नाही म्हणू नका आणि रुद्रला सुद्धा माफ करा ना आईसाहेब. तेव्हा इथे सगुणा म्हणत असते की हे माझ्या घरामध्ये राहून त्या दोघांचं कौतुक करू नकोस, कळलं ना? तसावी त्या नागेश्वराचं पोरगं रुद्रप्रताप, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही, कळलं ना तुला? आणि राहिला प्रश्न गिरिजाचा, आपला तिच्याशी बी काय पण तसा संबंध नाही, कळलं काय? असं इथे सगुणा म्हणत असते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या घरामध्ये राहून त्या लोकांचं कौतुक माझ्यासमोर करायचं नाही, कळलं का? आणि इथे देवाची पूजा करण्यासाठी त्या ठिकाणी सगुणा आलेली असते आणि ती आता देवाची पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये बसलेली असताना त्या ठिकाणी इथे आता आलेला असतो महिपत आणि त्याचबरोबर इथे संतोष. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता संतोष म्हणत असतो की महिपत शेठ, तुम्हाला इथे नागेश्वर साहेबांनी सांगितलं होतं ना की एक आवाज कानामध्ये टन 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 वाजतोय म्हणून, तो आवाज त्यांचाच. तेव्हा इथे महिपत म्हणतो, कुणाचा? त्या बाईचा का? तेव्हा संतोष म्हणतो, अगदी बरोबर, त्या बाईचाच आवाज नागेश्वर साहेबांना त्रास देत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता महिपत म्हणत असतो की तो आवाज आम्ही कायमचा आत्ताच्या आत्ता बंद करून टाकू. आणि तेव्हा महिपत लगेच आपल्या खिशातून पिस्तूल काढतो आणि त्या सगुणावरती नेम धरलेला असतो. सगुणाला तो जागच्या जागी मारणार असतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता संतोष म्हणत असतो, अहो महिपत साहेब, काय करताय काय तुम्ही? अहो कशासाठी तुम्ही तिला इथे दिवसा ढवळ्या मारताय? तुमच्याबरोबर मी सुद्धा आहे ना, आपण दोघेसुद्धा पकडले जाऊ, कळतंय का तुम्हाला? तेव्हा मला भीती वाटते, असं आता संतोष म्हणत असतो. तेव्हा इथे महिपत म्हणतो की अच्छा, म्हणजे दिवसा ढवळ्या मारू नको असं म्हणायचं आहे का तुम्हाला? कारण तुम्हाला भीती वाटते. काय नाव काय त्या बाईचं? तेव्हा संतोष म्हणतो, सगुणा.
तेव्हा इथे महिपत म्हणतो की सगुणा नशीबवान आहे. तेव्हा इथे संतोष म्हणतो का? महिपत म्हणतो कारण तिला माझ्या हाताने मृत्यू येणार आहे. आता बघा मी तिला कसं मृत्यू देतो ते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सगळेजण वाट बघत असतात, कारण 12ला आता फक्त 5 मिनटं उरलेले असतात आणि इथे सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे ना, असं नागेश्वर म्हणत असतो. तेव्हा इथे आता संतोषने सगळी तयारी अगदी व्यवस्थितरित्या केलेली असते. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की तयारीमध्ये काय बी कमी पडता कामा नाही, कळलं का तुम्हाला? तेव्हा इथे उर्वशी येते आणि म्हणत असते, वा दादासाहेब वा, अहो करा, सगळीकडे सजावट करा, डेकोरेशन करा, पेढे मागवा, छान जय्यत तयारी करा तिच्या स्वागताची. तेव्हा नागेश्वर म्हणतो, दीदी त्यांच्या स्वागताची तयारी आम्ही जय्यतच करणार आहोत, फक्त त्यांचा एकदा होकार येऊ दे, मग बघा रुद्रप्रताप आणि गिरिजा यांचं कसं धूमधडाक्यामध्ये लग्न लावून देतो ते आणि तिला या घरची सून करून घेतो. तेव्हा प्रेक्षकांनो हा निर्णय कदाचित वासंतीला आवडलेला असतो. गिरिजासारखी मुलगी इथे आता रुद्रच्या आयुष्यामध्ये आली तर सगळं काही व्यवस्थित होईल असं तिला वाटत असतं. तेव्हा इथे मनातल्या मनात वासंती खूपच जास्त खुश असते. मात्र उर्वशी या सगळ्याच्या विरोधात असते. उर्वशीला अजिबात मान्य नसतं की गिरिजा त्यांच्या घरची सून व्हावी, मग ती कितीही नशीबवान असली तरीसुद्धा. तेव्हा इथे आता गिरिजा रुद्रप्रताप यांच्या घरी यायला निघालेली असते. तेव्हा उर्वशी म्हणते, दादासाहेब ती मुलगी इथे येणार नाही आहे. तुम्ही तिला दिलेलं आमंत्रण ती पुन्हा नाकारणार म्हणजे नाकारणार. अहो 12ला फक्त 5 मिनटं उरली आहेत. आता तुम्ही 12ची वेळ दिली होती ना, फक्त 5 मिनटं उरलेली आहेत. ती इथे येणार नाही, तुमचं शब्द ती पाळणार नाही. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो की दीदी गप्प बसा, काही झालं तरी गिरिजा इथे येणार म्हणजे येणार. आम्हाला पूर्ण विश्वास नाही तर खात्री आहे की गिरिजा इथे येणारच. तेव्हा उर्वशी म्हणते, कुठे येणार आहे ती? ती गिरिजा तुम्हाला नशीबवान वाटते ना? त्या मुलीचं नाव घरामध्ये घेतलं आणि बघा लाईटसुद्धा गेल्या. मग जर त्या मुलीचं नाव घेतल्यानंतर घरातले दिवे जातात तर तुम्ही तिला नशीबवान म्हणताय? ती नशीबवान असती तर लाईट गेल्या असत्या का? तेव्हा नागेश्वर म्हणतो, तो फक्त एक योगायोग आहे दीदी, पण इथे आता काही झालं तरीसुद्धा गिरिजा येणारच, कळलं तुम्हाला? लाईट जाणं हा योगायोग असल्यामुळे इथे आता नागेश्वर म्हणतो की जा तर संतोषराव जरा जाऊन बघा लाईट का गेलेल्या आहेत ते, नक्की काय कुठे बिघडलं आहे ते बघा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता एका पाठोपाठ एक खूपच संकटांची माळा इथे गिरिजाच्या मागे आलेली असते आणि म्हणून प्रेक्षकांनो तिने आता नागेश्वराचा प्रस्ताव मान्य करायचं ठरवलेलं असतं. आणि तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो की लाईट येणार म्हणजे येणार, पण आमचा निर्णय कधीच चुकत नाही. आम्ही योग्य वेळेवरतीच निर्णय घेत असतो आणि ह्या वेळेलासुद्धा आम्ही जिंकणार. गिरिजा येणार आणि आमचं नशीब बदलणार. तेवढ्यातच ती दारामध्ये येऊन उभी राहते आणि म्हणत असते, नागेश्वर साहेब मी आले. तेव्हा नागेश्वरला खूप आनंद होतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता रुद्रप्रताप आलेला असतो व्रत पूर्ण करायला. तो इथे पाणी आता बाहेरून घेऊन जात असतो आणि इथे पिंडावरती सोडत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता रुद्रने आपला मोबाईल कपड्यांवरती ठेवलेला असतो. त्याचा मोबाईल गायब होतो. तेवढ्यातच एक माणूस तिथे येतो आणि म्हणत असतो, काय झालं साहेब, काय शोधताय? तेव्हा रुद्र म्हणत असतो की माझा मोबाईल शोधतोय, इथेच कपड्यांवरती ठेवला होता. तेव्हा ते काका म्हणतात, अहो आंघोळीला गेला होतात की इथे व्रत पूर्ण करायला आलात? तेव्हा इथे व्रत पूर्ण करायला आलो आहे असं सांगितलं जातं. तेव्हा इथे काका म्हणतात, अहो पण जर व्रत पूर्ण करायला आलात तर मोबाईल तिथे मंदिरामध्ये ठेवायचा ना, इथे कशासाठी ठेवलात? कोणीतरी आला असेल आणि मोबाईल तुमचा चोरून नेला असेल. पण मी काय म्हणतो, काळजी करू नका, मोबाईल तुमचा चोरला जरी असला ना कोणी तरीसुद्धा तो भेटेल हो. गाव कुठलं तुमचं? तेव्हा रुद्र म्हणतो की माझं गाव तुळजापूर आणि त्याचबरोबर माझं नाव आहे रुद्रप्रताप घोरपडे आणि माझ्या वडिलांचं नाव आहे नागेश्वर घोरपडे. ओळखता का तुम्ही माझ्या वडिलांना? तेव्हा इथे ते काका म्हणतात, हो हो चांगलंच ओळखतो मी त्याला. तेव्हा रुद्र म्हणतो म्हणजे? तेव्हा इथे आता काका म्हणतात, मी पण तुळजापूरचाच आहे ना. मग आता तुळजापूरमध्ये राहून नागेश्वर घोरपडेला कोण नसेल ओळखत? मी ओळखतो त्यांना. बरं तुम्ही इथे तुमचं व्रत पूर्ण करायला आलं आहे ना, कुणासाठी? तेव्हा इथे आता रुद्रने सांगितलेलं असतं काकांसाठी. काका म्हणजे चुलता का?
नाही नाही, काका म्हणजे आत्याचा नवरा असं सुद्धा तो सांगतो. तो म्हणतो ठीक आहे, आता सांभाळून तुम्ही तुमचं व्रत पूर्ण करा आणि तुमचा मोबाईल भेटेल, काळजी करू नका. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा आलेली असते. तेव्हा नागेश्वर म्हणतो, ये गिरिजा ये, अगं मी तुझीच वाट बघत होतो, ये. तेव्हा गिरिजा आता माप ओलांडल्यासारखं उजवा पाय आतमध्ये टाकून त्या घरामध्ये एंट्री घेते. तेव्हा इथे रुद्रप्रतापला या सगळ्याबद्दल काही कल्पना नसते. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर म्हणतो, दीदी बघितलंत ना, या घरामध्ये अंतिम शब्द आमचा असतो. आणि मी काय म्हणालो होतो तुम्हाला, की या ठिकाणी इथे गिरिजा येणार म्हणजे येणारच. आल्या की नाही गिरिजा इथे, त्यामुळे आता आम्ही जे काही बोलतो ना ते गपचूप मान्य करायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, उर्वशी रागानेच तिथून आता निघून जात असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काका मनामध्ये म्हणत असतात की रुद्रप्रताप, अरे ते नागेश्वर घोरपड्याला कोण नाही ओळखत रे, त्याने इथे माझं घरदार लुबाडलं, त्याला कसं विसरेन मी, सगळं काही लक्षात आहे माझ्या. आणि तू त्याचा मुलगा आहेस का? ठीक आहेस, तू आला असशील इथे आता, पण तू जिवंत परत जाणार नाहीस, हे मात्र नक्की. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर म्हणत असतो, गिरिजा तू इथे आलीच खरी, पण तुझा निर्णय काय आहे ते जाणून घेणं आमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे आधी तुमचा निर्णय आम्हाला कळू द्या. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की मी इथे माझा निर्णय सांगायलाच तुम्हाला आली आहे. माझा इथे नशिबावरती विश्वास आहे की नाही मला माहिती नाही, पण माझा कर्मावरती मात्र विश्वास आहे. आपण जसे कर्म करत असतो आपलं नशीब तसं घडत असतं. मला असं वाटतंय की मी चांगले कर्म करते, कारण मला माझ्या बाबांचा जीव वाचवायचा आहे. आणि जर तुमच्यामुळे माझ्या बाबांचा जीव वाचणार असेल, त्यांचं ऑपरेशन होणार असेल, तर मला तुमचा प्रस्ताव मान्य आहे नागेश्वर साहेब, असं आता गिरिजा म्हणते. तेव्हा इथे नागेश्वरला खूप जास्त आनंद होतो. तेव्हा इथे गिरिजाने लग्नाला होकार दिल्या दिल्या इथे नागेश्वर म्हणत असतो की आम्हाला तुमचा निर्णय ऐकून खरंच खूप आनंद झाला, तुम्ही खऱ्या अर्थाने नशिबवान आहात, असं म्हणाल्या म्हणाल्या इथे आता लाईटसुद्धा आलेल्या असतात, दिवे लागतात. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की दीदी बघितलंत का, आहे की नाही गिरिजा नशीबवान, इथे त्यांनी लग्नाला होकार दिला, तो प्रस्ताव मान्य केला आणि लगेच दिवेसुद्धा लागले, म्हणजे याचा अर्थ ही लक्ष्मीच्या पावलांनीच आमच्या घरामध्ये येणार, हे मात्र नक्की. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे दिवे आलेले असतात. नागेश्वर म्हणत असतो की चला आता सगळं काही चांगलंच होणार, तुमचा हा निर्णय खूपच जास्त चांगला आहे, लवकरच तुमच्या वडिलांचं ऑपरेशन होईल, ते सुद्धा बरे होतील, तुमचं घरसुद्धा तुम्हाला मिळेल आणि तुमच्या भावाचं शिक्षणसुद्धा सुरू होईल. तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका. तुम्ही होकार तर आता दिलेला आहे, पण फक्त तेवढंच करून जमणार नाही, अजून एक गोष्ट तुम्हाला आमच्यासाठी करावी लागेल. तेव्हा इथे गिरिजा म्हणते की आता मला काय करायचं आहे? तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो की तुम्ही लग्नासाठी जो होकार दिलेला आहे, आमचा प्रस्ताव जो मान्य केलेला आहे, तो सगळ्यांना कळलासुद्धा पाहिजे ना. तेव्हा नागेश्वर म्हणतो की संतोष, बोलवा सगळ्यांना आतमध्ये, येऊ द्या सगळ्यांना आतमध्ये. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण आश्चर्याने नागेश्वरकडे बघत असतात की नक्की काय घडलं आहे, म्हणजे नक्की नागेश्वराने कुणाला बोळवले. पण प्रेक्षकांनो, इथे आता वासंतीला एकाच गोष्टीचा आनंद असतो आणि ती गोष्ट म्हणजे की रुद्रला त्याचं प्रेम मिळालं. रुद्रला जरी आता इथे गिरिजाचा राग आला असला तरी पण कुठेतरी त्याचं तिच्यावरती खूप जास्त प्रेम आहे आणि हे त्याच्या आईला माहिती असतं. त्या गोष्टीचा आनंद इथे आता वासंतीला झालेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे मीडियावाल्यांना बोलावलेलं असतं आणि तेव्हा तिथे वासंती गिरिजाला घेऊन येते. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो की ही आहे नशीबवान मुलगी, सौ गिरिजा रुद्रप्रताप घोरपडे, आमच्या घरची होणारी सून. तेव्हा इथे मीडियावाले विचारत असतात, त्यांनी हा स्वतःहून घेतलेला निर्णय की तुम्ही काही जोर जबरदस्ती वगैरे केले त्यांच्यावरती? तेव्हा नागेश्वर म्हणतो, विचारा तुम्हीच विचारा ना. तेव्हा इथे आता गिरिजाला विचारत असतात की सांगा मॅडम सांगा, तुम्ही जबरदस्तीने हा निर्णय घेतला आहे का? तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही, हा निर्णय मी स्वतःच्या मर्जीने घेतलेला आहे. तेव्हा मीडियावाल्यांना इथे नागेश्वरावरती संशय असतो. राग काढण्यासाठी किंवा स्वतःच्या राजकारणाच्या फायद्यासाठी इथे त्याने गिरिजाला सून करून घेण्याचा निर्णय तर घेतलेला नाही आहे ना. आणि म्हणूनच तिथे गिरिजाला हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही स्वतःच्या मर्जीने होकार दिला आहे की तुमच्यावरती कुठला दबाव टाकण्यात आला आहे?
तेव्हा गिरिजा म्हणते, नाही, मी स्वतःच्या मर्जीने घेतलेला हा निर्णय आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वराला तिचं हे बोलणं ऐकून आता फारच आनंद झालेला असतो. त्याचा प्लॅन पूर्णपणे सक्सेसफुल झालेला असतो.